एवढा फोर्स असेल ना तर नक्की म्हणजे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की जाऊ नका तुम्ही या पाण्यात, बिकॉज कधी काय होईल काय नाही. पाण्याला फोर्स असल्याच्या कारणाने आता आम्ही डिसाईड केलंय झाडाला एक एक करून आम्ही पकडून पकडून पुढे पुढे जाणार आहे. फायनली आपला थोडाफार ट्रॅक चालू झाला. आता गाडी आम्ही मागेच पार्क केली आणि इथून ऑलमोस्ट मला वाटतं आय गेस काहीतरी तिथे काहीतरी होतं. खडखुड खडखुड झालं एकदम. बच्ची इथे काहीतरी होतं आता इथे. हे गाइस, गुड मॉर्निंग, कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आजचा जो व्लॉग आहे तो आपण जाणार आहोत वॉटरफॉलसाठी. वॉटरफॉल कुठे आहे? विरारमध्ये, त्या विरार हायवेला वज्रेश्वरी साईडला. आणि आमचा प्लॅन झालेला आज जायचं काहीतरी 7 वाजता आम्ही निघणार होतो, 7 साडेसहा असं काहीतरी. पण पाऊसच एवढा आहे ना भाई. हा सतीशचा किती वाजता उठलेला तू? 5 वाजता उठलाय तो. आणि तो बोलतोय जेव्हा तो उठलाय तेव्हापासून तो बघतोय की पाऊस होतोच आहे मजबूत. सो आता माहिती आहे तुम्हाला कळतंय की नाही, पण पाऊस पडते काहीतरी खूपच जोरात पाऊस पडतोय. सतीश तर भाई, सतीश तुझी गंजी दाखव. गंजी तर दाखव तुझी. सतीशच्या गंजीवरती आलेला. सतीशला मी बोललो पाऊस एवढा पडतोय तुला थंडी वगैरे फटे लागेल तर बनियांच्या बदली काहीतरी टी शर्ट वगैरे घालून येतो. सतीश आपला गेला आता टी शर्ट वगैरे घालून आलाय. बाकी पब्लिक जी आहे ती पुढे थांबली आहेत बिकॉज पावसामुळे आम्ही निघत नाहीये मेन तहसील. आणि घरातले बोलतात की जाऊ नको की पाऊस एवढा आहे. पण आम्ही विचार केला आता हा प्लॅन जो आहे ना, आम्ही आय गेस 1 महिना झाला ना आपण विचार करतोय जाऊया करून. त्यावर आम्ही जाऊन आलो, काही लोक जाऊन आले, मी नाही गेलेलो. सो आता विचार केला की आता निघूया, जाऊया. पाऊस असू दे काय पण असू दे, ढग गडगडू दे ना तर वीज पडू दे, पण जायचं आहे. चला तर आता जाऊया. आपले बाकी मित्र जे आहेत पुढे उभे त्यांना पिक करूया. म्हणजे त्यांच्यासोबत आपण पण आता पुढे निघूया बिकॉज आपल्याला जायचं आहे तो वज्रेश्वरी रोडला. तिकडेच आहे आपला वॉटरफॉल. सतीश तो बघा कसा तडपडतोय बघा. लवकर बघा तो बघा कापतोय मध्ये पाडून टाक आजूबाजूच्या गाड्या सगळ्या. आता ब्लॉग आपल्याला ना हा माय गेस गाडीवरती जास्त कंटिन्यू करायला नाही भेटणार बिकॉज मी आता फोन ह्याच्यामध्ये ह्या पॅकेटमध्ये ठेवून डायरेक्ट डिक्कीमध्ये किंवा खिशात ठेवून देणार आहे. चला आता जाऊया, पहिला त्या मित्रांना भेटूया आणि त्यांना घेऊन डायरेक्ट वॉटरफॉलवरती निघूया. चला. सो गाईज आता गाडी एक्सचेंज होणार आहे. हा बोलतोय माझी गाडी तू चालव, तुझी गाडी मी चालवतो बिकॉज त्याच्यात पेट्रोल नाही, थोडं कमी आहे आता. तर हा बोलतोय की तू चालव ही आणि मध्ये थांबली तर तू धक्का मारायचे, मी मस्त जाईन आरामात पुढे. सो गाईज आता आम्ही इथे आलेलो पेट्रोल भरायला. पेट्रोल भरलाय म्हणजे चालू आहे पेट्रोल भरणं तर आपल्या इकडे. सो दोन्ही गाडीमध्ये पहिला पेट्रोल फुल करूया. आधीच आम्ही इथे थांबलो आहे नाश्ता करायसाठी बिकॉज आम्ही जिथे नेहमी खातो त्यांचं दुकान तर बंद आहेत. आम्ही जर गेला आता इथेच खाऊया. सो गाईज जस्ट आता आमचा नाश्ता वगैरे करून झालाय. आणि आता बघ, आता ह्याला कॅमेरामध्ये घेईल ना, काय एवढं बोलला, आता शांत बसेल कॅमेरामध्ये आलं. आणि जसा कॅमेरा बंद केला, बिहाइंड द सीन मध्ये आपण असतो, कॅमेरा जसा बंद होतो ना तेव्हा फटाफट एकदम बोलायला लागतो माझं. तर बघा आम्ही दोघं, मागे ओमकार आणि हा प्रसादचा कझन भाऊ आलाय. काय भाऊ? सिद्धू ना, सिद्धू नाव आहे. आता मस्त एकदम नाश्ता केलाय. त्यांनी तर काहीतरी 3-4 समोसे पाव वगैरे खाल्ले. काय मुंबई रिटर्न, एक समोसा, एक पट्टी समोसा, एक वडापाव. आणि हे जे पैसा लॉस मध्ये गेलाय ओमकारचा, कारण का पूर्ण नाश्त्याचं ओमकारने दिलंय. आणि यांनी भाई सतीशने खूप मजबूत खाल्लाय भाई. बिल भरलेला आहे. काल मी दिला होता ना रात्री, म्हणून आता मी खाल्ला. काल यांनी त्याला चायनीज खिलवलेलं, आज मी त्याला समोसा वडापाव खिलवलाय. तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी आहे आणि या पाण्यातून जावं लागतंय आपल्याला. आणि पुढे जाऊन नंतर परत आपल्याला चालायचं आहे. तर बघूया पुढे जाऊन. आपले सर्व फंटारे गेलेले आहेत गाड्या घेऊन पुढे. आपण चालत निघत आहोत. आणि व्ह्यू बघा जरा, मस्त गावचा व्ह्यू आहे इकडे. हा पूर्ण रस्ता आहे पाण्याचा आणि आपल्या गाड्या पुढे चाललेल्या आहेत. बघू शकता कसं झाड पडलेलं आहे. असं दरवर्षी काही ना काही ते अडचणी असतातच, त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं असतं. दरवर्षी नवीन नवीन काहीतरी शोधायचं असतं आपल्याला. आणि असं आपण नवीन नवीन काहीतरी शोधत असतो. आता आपले रायडर गाड्या काढत आहेत.
या सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या ओंकारने गाडी टाकली आहे, तुम्ही बघू शकता. आणि या वर्षी सुद्धा त्यांनी हा असा विश्व विक्रम आपला तो मोडीत काढलेला आहे. आणि या वर्षी सुद्धा ते आपल्याला भेटलेलं आहे. त्याने मस्त असा एक अंदाज आणि मस्त गाडी पाडलेली आहे ओमकारने. आणि बघू शकता एवढा काही खड्डा नव्हता, पण त्यांना काय गाडीचा जमत नाही. पर्यावडका सगळे छोटे छोटेच पकडतो. मग अशी मोठे गेले ते जसा बाजूला होतो तोपर्यंत लोक आतमध्ये घुसून जातात. एक नंबर वाटतं इथे. पूर्ण ग्रीनरी, डोंगर, वा काय वाटतंय बघा. आणि इथे आपली पब्लिक फुल पावसात ना आपल्याला एकदम आतमध्ये. आता आम्ही कमीत कमी म्हणा मला वाटतं 15 मिनिटं झाले चालतो. आता अजून 15-20 मिनिटं चालायची आहेत. लाल थोडासा मोठा आहे हा. मग असं सो गाईज हे पाणी बघा, इथे वाहतं पाणी आहे एकदम. आणि हे बघायला असं वाटतंय, पण आतमध्ये गेलं तर खूप फोर्स आहे पाण्याला. हे बघा माझे पाय पण तुम्हाला दिसत नसते. सो एवढा पाणी. आणि आपण व्हिडिओ जो आहे तो सिद्धू भावाच्या फोनमधनं रेकॉर्ड करतोय. अँड आय होप तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ, बिकॉज हे खूप आतमध्ये आहे. आणि तुम्हाला मेन सीनवरती आम्ही जेव्हा जिथे जाऊ ना तिथे एक्झॅक्ट वॉटरफॉल आहे, तो वाला सीन तर बघून तुम्ही एकदम पागल होते. बोलतील विरारमध्ये अशी पण जागा, कारण का आपल्या इकडचे लोक खूप लांब लांब जातात वॉटरफॉलसाठी. तर त्यांना आयडियाच नाही, त्यांना माहितीच नाही आहे की विरारमध्ये पण ही सगळी जागा आहेत, अशा सगळ्या प्लेस आहेत ते. सतीशनी परत एकदा 2-3 एकसाथ पकडले आहेत. ह्याला काय, हा 2 काळेवाले आणि 1 सफेदवाले. चावत नाही का हे लोक? बाकी सगळ्यांची आम्ही पकडत येते, आम्हाला भीती वाटते. हे बघा यांनी परत एक पकडला वाटतं. काय करतोय काय म्हणजे एवढे खेळ, पण सगळे पिल्लू पिल्लूच आहेत, असे मोठे मोठे नाहीत. तेव्हा त्याचं तोडलं पण ते. त्याला पाठवूया परत मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये पाठवूया. याला माहिती कसं माहिती पडतं लेडी हे आहे ना, हा पोर्शन आहे ना, हा मोठा असेल तर लेडीज असते आणि छोटा असेल ना तर जेंट्स असते. समजलं? सो एक एक करून आपले सगळे मित्र जे आहेत ते पुढे चालले आहेत आणि आपण मागे. सो जास्त करून आम्ही 5च जण आहोत. 3 बाईक आहेत, 2 डबल सीट, 1 सिंगल सीट. आणि आलोय मस्त. म्हणजे आम्ही येणार होते जास्त लोक, पण काही जणांचे प्लॅन कॅन्सल, कोणाला जमतंय, कोणाला 1 दिवस आराम करायला भेटतो. त्या लोकांचं असं आहे की भाई 1 दिवस आराम करायला भेटलं तर आराम करूया. काही व्ह्यू बघा, नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे हा, जो विरारकरांना जास्त माहिती नाहीये. सो स्पेशली आपण त्यांच्यासाठी हा व्लॉग बनवतो की तुम्ही कुठे बाहेर जाऊ नका, इथल्या इथे बघा आपल्या विरारमध्ये किती मस्त निसर्गाचा व्ह्यू आहे. फुल ग्रीनरी, एक नंबर. व्ह्यू बघा काय एक नंबर वाटतं. फुल अमेझॉनच्या जंगल मध्ये आले असं वाटतं. आम्ही सतीश तुम्हाला दाखवतो. सतीश आपला व्हिडिओ काढायसाठी इथे थांबलेला होता आणि ह्याला मी बोलतोय काहीतरी बोल व्हिडिओ मध्ये, व्हिडिओ काढतोय तेव्हा काय बोल मी काय बोलू. हा बघा परत एक खेकडा भेटलाय भावाला. भावाला मस्त मोठा, हा पण मजबूत याचे डोळे बघ. मला वाटतं आता आपण पकडले 10-15 झाले असतील एवढेच ना. अर्धे तर आपण रेकॉर्ड नाही केलेत. पण हा व्ह्यू बघा इथनं काय वाटतंय. काय बोलतोय? आवाज आहे का गाईज? आवाज इथनं पावसाचा म्हणजे पाण्याचा, वाहत्या पाण्याचा काय आवाज येतोय. आता इथून पुढे एकदम डोप आहे. आणि हे आपल्याला म्हणजे आता तुम्हाला दाखवतो, थांबा. हे चल थोडा फास्ट चल. सो गाईज हे बघा, हे इथे वाहतं पाणी आहे पावसाचं. आता आपल्याला हे क्रॉस करून हे बघा इथून समोरून इथे रस्ता आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला त्या साईडला. आणि हे बघा इथे फुल वाहतं पाणी, फुल फोर्स आहे पाण्याला. पूर्ण पाय घुसतोय इथे पाण्यात.
सो हे बघा आता आपल्याला इथून सतीश क्रॉस कर, जो व्हिडिओ काढतोय तर आम्हाला इथून क्रॉस करून हे बघा पाणीचा फट्टे फोर्स आहे, पण एवढं का डुबण्यासारखं पाणी नाही, डोपरापर्यंत डोपर किंवा जास्तीत जास्त कंबर त्याच्यावरती पाणी नाही, पण पाण्याला फोर्स आहे बस थोडा. सो आम्ही पूर्ण सेफ्टीनी आलो. सेफ्टी म्हणजे रिस्क नाही घ्यायचं जिथे जास्त पाणी. सतीश बोलते खूप जास्तच फोर्स आहे, बोलतो नाही जमणार पुढे जायला. बघूया काय सीन होतो, जायला भेटतं आपल्याला, जमतंय की नाही. तो बघा सतीश बघा तडफडतोय बघा इथे कसा. हे काय सीन आहे, जायचंय की नाही जायचंय. सतीश बोलतो खूप जास्तच फोर्स आहे, पुढे जायला नाही जमणार. तो बोलतो इथून कुठून तरी जाऊया. बघूया काय सीन आहे, तर कुठून जायचं कसं जायचं काहीच कळत नाहीये. आणि हा व्लॉग आय गेस मोठा होणार आहे. ते बघा यांनी एक काठी दिली आहे, बोलतोय आपण अशी पकडून पकडून चालूया पुढे पुढे, किंवा म्हणजे पाय रापत रापत जाऊया. आडवा तिडवा चल कसा तरी कुठून तरी. काय ना इथे जास्त खड्डा आहे का तिथे. हे बघ यांनी ते फेकली पण लगेच, बाईनी गाठीत शिकून टाकायची. ओमकार आम्हाला पोहायला पण नाही तर वाहून गेला तर. सतीश तर फुल झाड आणलं तिने काटे आणलेल्या. सतीश फुल झाड घेऊन बोलतोय 10 पकडून पकडून जाऊया आपण सगळे. हे चल चल पुढे चल फटाफट चल. हे बच्ची पाणी जास्त असेल तर ओंकार जाऊ नको पुढे, उगाच तिथे खड्डा बिड्डा असेल आपल्याला काय माहिती नाही म्हणून सांगतोय. हा ओंकार वाहत गेला तर ह्याला पकड. सकाळी आता फोन ठेवतो आम्ही पहिला, कारण का बिकॉज तिकडे जायचं एक टास्कच आहे आणि कसं जाणार आहोत आपण आपल्याला काही आयडिया नाही, बिकॉज फोर्स खूप आहे पाण्याला. ओमकारला तुम्ही इथे बघूच शकता, तो बघा कसा कसा करत चाललाय बघा. सो जाऊया आता आपण कसं तरी करून जाऊया. आणि वरचा मेन जो व्ह्यू आहे वॉटरफॉलचा तो तुम्ही बघा, एकदम डोप आहे नेक्स्ट लेवलला. बघा इथे पण बघा फुल पाणी मजबूत वाहून येते, असं वाटतं समुद्रातच आलोय आपण. आणि इथे पण सेम तोच सीन आहे. ओमकार कसा तरी करून गेलाय तसा तर पुढे. आणि हे बघा इथून आपल्याला जायचंय वरती. हा बघा. सो गाईज पाण्याला फोर्स असल्याच्या कारणाने आता आम्ही डिसाईड केलंय की हे झाड देऊया. म्हणजे डुबणार तर नाही आपण इथे, एवढं तर टेन्शन नाही काय, पण हे काय की थोडंसं वाहून पुढे जावं लागेल बस, हा सीन आहे. खड्डा बिड्डा कुठे काहीच नाही. आम्ही पहिला पण आलोय म्हणजे जेव्हा तिथे पाणी नसतं तेव्हा. तर आम्ही आता विचार केला त्यांनी तो झाड देणार आहे इथे, आणि झाडाला एक एक करून आम्ही पकडून पकडून पुढे पुढे जाणार आहे. मजा येते थोडं काहीतरी ॲडव्हेंचरस करायला, काहीतरी थोडं वेगळं एक्सपिरियन्स करायला भेटतं आपल्याला. हे मुंबईची पब्लिक हे करू नाही शकत. विरार वसईवाले जे आहेत त्याला कडनंच आहे चान्स आहे, म्हणजे ती लोक पण करू शकत, पण त्यांना इथे यावं लागेल. आणि आपण इकडचे जाऊ. तुम्ही म्हाताऱ्यासारखं येतोय हा, नदीला पूर आलाय भरपूर. वो क्रॉस करेंगे अभी, अभी ऊपर जाएंगे आणि ऊपर मिलिंग. हाँ. सो गाईज फायनली आता आपण क्रॉस करून आलो आहोत वरती. आणि आपली पब्लिक ही बघा सगळी चालली आहे पुढे पुढे. सतीश सर्वात पुढे, त्याच्या मागे ओमकार, मग सिद्धू, मग प्रसाद आणि मग लास्टला मी. सो आहे की नाही हा एकदम ॲडव्हेंचरस टाईपवाला थोडा ट्रॅक. म्हणजे थोडी नदी वदी. पहिला बाईकनी या तेच एक मुश्किल आहे, बाईक आणा इथे. तुम्ही मगाशी ओमकारला बघितलात कसा धडपडत होता, पडलेलाच ऑलमोस्ट वाकडा झालेला, बिकॉज तिथे खालती एक लाकूड होतं त्याच्यावरून त्याची गाडी स्लिप झालेली. आणि आमचा हा प्लॅन जो तो मी तुम्हाला स्टार्टिंगला जसं सांगितलं खूप दिवसापासून होत होता, पण कॅन्सल होतोय जातोय हे सगळं चालत होतं. पण फायनली आम्ही डिसाईड केलं की आज जाऊयाच काहीतरी करून, म्हणजे कसं तरी जाऊयाच. आणि आज निघालो आम्ही. हाफ पॅन्टवरती आले ना तिथे झाडाची काटे बिटे खूप लागतात त्या पायाला. अँड तुम्ही पण असं प्लॅन करत असेल तर मी तर बोलीन निघा मस्त प्लॅन करून. उद्या काय जायला भेटणार आहे नाही भेटणार आहे काय सीन आहे काय माहिती. सो तुम्ही असे प्लॅन करत असेल फ्रेंड्स बरोबर, मित्र मैत्री फॅमिलीसोबत, तर जावा मस्त एन्जॉय करा, पण थोडं काळजी घ्या आपली. बिकॉज कधीही कुठे जाताना थोडं सेफ्टीने गेलं पाहिजे.
की पुढे काय होईल काय नाही त्याचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपण. आणि हा ट्रॅक जो तो फुल खतरनाक आहे, पूर्ण सरळ आहे वरती आणि एकदम स्ट्रेट जायचं आपल्याला वरती. तर मस्त वाटतं एकदम असा हलका स्काय कसा होतो तसं झालं. सो गाईस परत एकदा एकदम अचानक जोरात पाऊस एकदम मुसळधार व्हायला चालू झाला आणि पावसातनं ट्रॅक करायला मजाच वेगळी येते. जरा गरम वगैरे काय नाही, छान फुल ग्रीनरी. सो गाईज हा बघा व्ह्यू ज्याच्यासाठी आपण मेन इथे आलो आहोत. पाऊस एकदम मुसळधार जोरदार चालू झाला आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता हा आहे तो वॉटरफॉल. तर हे बघा गाईज हा आहे तो मेन आपला व्ह्यू जो आपल्याला पाहिजे होता. तो हा वॉटरफॉल आपल्या विरारमध्ये आहे. ते कितीतरी लोकांना माहितीच नाहीये आणि कसला हाय बघा खतरनाक. हे बघा काहीतरी फोर्स आहे पाण्याला. हे बघू शकता तुम्ही रौद्र रूप आहे हे धबधब्याचं आणि भरपूर पाणी येत आहे. पाण्यामुळे काही दिसायला येत नाहीये, पाणी नुसतं सारखा कॅमेऱ्यावर पडत असल्यामुळे काही दिसणार नाहीये. पण बघूया तरी प्रयत्न करूया आपण, कारण पाणीच एवढं आहे की नाही आपल्याला काय करता येणार नाही. सारखा कॅमेरा पुसावा लागतो पण पुसून पण काय होत नाही. कॅमेरा पुसतोय परत एकदा बघा ब्लरच झाला सर्व. पाणी तेवढा उडता नाही. हा ते चालेल बघ. सारखा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय पण बघूया झाला तर ठीक आहे. सो गाईस सतीश गेला इथे. पाण्याचा एवढा फोर्स आहे म्हणजे एकदम पुढे नाही गेलाय बघा. पाणी एकदम मागे आणि तो एकदम पुढे उभा आहे पण काहीच दिसत नाहीये कारण का कॅमेरा आपला नुसता ब्लरच होत चाललाय. पाणी उडतच आहे कंटिन्युअसली. पण ठीक आहे चालेल चला. तर मी तुम्हाला एक सांगेन की इथे येत असतील तर तुम्ही एकदम जास्त एवढा फोर्स असेल ना तर पाण्यात जाऊ नका. फोर्स बघा किती आहेत गाईस पाण्याला. सो एवढा फोर्स असेल ना तर नक्की म्हणजे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की जाऊ नका तुम्ही या पाण्यात. बिकॉज कधी काय होईल काय नाही त्याचा काही पत्ता नाही. तर एवढ्या पाण्याच्या फोर्समध्ये नक्कीच जाऊ नका. गाईस हे बघा इकडचा व्ह्यू बघा आणि वॉटरफॉलला एवढा फोर्स आहे की आम्ही तिथे जातच आम्ही विचार केला रिटर्न निघतोय ना. बिकॉज खाली आपल्याला परत क्रॉस पण करायचे आहे तर ते क्रॉस करायला भेटेल नाही भेटेल काय माहिती. तो आपण आता इथलाच निघूया. झाला सतीश आणि दो ओमकार तर निघाले पण आम्ही तिघं इथे आम्ही पण तिघं आता निघतो. गाईस फायनली आता आम्ही बघ फुल ब्लॅक. येस गाईस सो फायनली आता आम्ही खाली पोहोचलोय आणि इथे पाण्याला फोर्स बघा काहीतरी जास्त झालं. आता आम्ही प्लॅन करतोय विचार करतोय की थोडा वेळ थांबूया नंतर क्रॉस करूया. हा बघा कॅमेरामध्ये यासाठी धडपडतं. बोल आता आला तर भरपूर बोलतोय जाऊ शकत नाही एवढा बोलासाठी एवढा आला खालून वरती आला कुठून दाखव फोर्स. सो हे बघा पाण्याला फोर्स बघा किती आहे. एकदम मजबूत बेकार आला फोर्स आहे म्हणजे मध्ये गेलो ना आम्ही तर पुढे वाहत हे बघा इथून समजा तुम्हाला. तर आम्ही आता विचार केलाय आपण लहानपणी कसं ते काय खेळायचो साखळी साखळी त्याच्याप्रमाणे आता आम्ही जाणार आहेत ना खालनं. जाऊया आता. A few moments later. आता आम्ही बाहेर आलोय आणि आता इथून आपण गाडी काढून निघणार आहोत. तुम्हाला नंतर पुढे जाऊन सांगतो आमच्याबरोबर तिथे शॉर्ट काय झालेला तो जिथे आम्ही थांबलेलो तिकडे. हा बघा एक बिना चप्पलचा इथे फिरतोय आणि याची चप्पल जी आहे ती आपल्या सिद्धू भावाकडे आणि सिद्धूची चप्पल सिद्धू तिथे पाण्याला डोनेट करून आलाय. सो गाईज आता आपण पोहोचलो दुसऱ्या लोकेशन मध्ये आणि हा दुसरं लोकेशन पहा कसं आहे आणि कुठे आहे ते. सो हा पण बाजूलाच आहे पण वेगळ्या रस्त्यावर आहे हा लोकेशन आणि जे तुम्ही बघू शकता. सो आता इथे पुढे पण एक वॉटरफॉल वगैरे आहे. सो आपण आता जाणार आहोत तिकडे त्या वॉटरफॉलच्या इथे. आणि मगाशी आम्ही कसे तिथनं बाहेर निघालो ना ते काय बोलू तुम्हाला
म्हणजे खूपच फोर्स होता तिथे पाण्याला, पण आम्ही कशा तरी करून निघालो तिथं. सो आता बघूया, आता ह्या प्लेसवरती आपण जाऊया आणि इकडे बघूया. इथे तर काही नाही, इथं शेतीसारखं आहे आणि नॉर्मल पाणी वाहते. मेन जे आहे ते थोडं पुढे आहे, ते मुलं उभं आहेत ना, तिथून पुढून आपल्याला जायचं आहे. सो बघूया तिकडे जाऊन आता. सो मजा तर खूप येते, पण थोडं टेन्शन पण. आणि मम्मी मला बोलली येताना, आमचा प्लॅन झालेला निघायचा 7-7:30 वाजता. मम्मी बोलली 10-11 वाजेपर्यंत मस्त भाजी वगैरे घेऊन ये मार्केटमधनं. काय आज आषाढी एकादशीच्या म्हणजे एकादशी आहे म्हणून आपल्या घरी व्हेज फूड बनणार होतं आज संडेच्या दिवशी. सो आता मम्मी वाट बघत राहील, बिकॉज 12 पण वाजून गेलेत, 12:30 झाले सध्या. आणि कॉल येत नाही कारण का नेटवर्क नाहीये. सो हा व्हिडिओ जेव्हा मम्मी बघेल ना तेव्हा आपल्यावर मजबूत भडकणार आहे. आता घरी गेल्यावर पण मम्मी भडकणारच आहे. सो जाऊया आता आपण. नको जाऊया खाली, चल ना असं बघून तरी येऊया कमीत कमी, कारण आता एवढा लांब मुला पण परत तर येणार नाही. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी बघू. तर जाऊया, थोडस बघून येऊया फक्त. आणि आपल्या गाड्या 3 इकडे आहेत, 2 MT 1 बुलेट. सो गाईज फायनली आता आपण पोहोचलो आपल्या सेकंड लोकेशन मध्ये. आणि इथे आम्ही पहिला ह्याच्या आधी जेव्हा केव्हा आलोय ना, म्हणजे ह्याच्या लास्ट 2-4 वर्षापासून तर इथे एवढं जास्त पाणी नसायचं. पण आता बघा, हे इथून ना इथे उभे राहून ना आम्ही खालती उड्या मारायचो आणि हे पाणी खूपच घाण झालंय. त्याच्या आधी आम्ही इथे जेव्हा केव्हा आलोय ना तर इथे पाणी एकदम क्लीन असायचं, साफ सुथरं. आणि आपली पब्लिक इथे उभी आहे. आता सतीश बघा फुल. सतीश माहितीये लास्ट टाइम मला इथे डॉल्फिन बनलेला, लक्षात आहे सतीश की नाही? आणि इथे आम्ही बसून इथे आम्ही चिकन मटन खाल्लेलं, सगळं चिकन राईस पाव वगैरे आणलेले. पण आता तशी काय जागाच नाही व्हायची इथे बसायला आता आपण लास्ट टाइम जसे आलेलो. सो गाईज आता इथे दुसरा पण ग्रुप आलाय जो विचार करतात ती लोक पण इथे जायचा. पण पाणी नाही ह्या साईडला, इकडे फटे खोल आहे इथे आतमध्ये. सो म्हणून कोण जास्त जायला पण नाही बघत. म्हणजे जास्त म्हणजे एवढं पण खोल नाही, पण थोडंफार खोल आहे. इकडे तर एकदम नॉर्मल पाणी, म्हणजे आपल्या छाती एवढं किंवा थोडं वर आहे. पण घाण आहे पाणी म्हणून आपण हे जात नाहीये. आणि हे बघा, हा बघा एक उतरला इथे, फुल आलाय स्विमिंग करत करत. आणि इथे ही लोक फोटो व्हिडिओ लोकांचा चालू झालाय. हा बघा. सो आता एक दुसरा त्यांच्या ग्रुप मधला दुसरा मुलगा चाललाय फुल फ्लो मध्ये एकदम. तिथे जाऊन उभा राहील पुढे जाऊन. इथून फुल चाकण करणार आहोत. आणि हे बघा घे मोबाईल घे त्याच्याकडून. हे टाक पिशवी मध्ये आहे मोबाईल, काय नाही होणार. हे गुदगुल्या पाव मला टाकायचं. त्याची हालत खूपच खराब आहे, पाय घसरतोय ते. तुम्हाला व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका जर नसेल केलं असेल, पहिल्यांदा तुम्ही बघत असणार तर. आणि विसरू नका, लाईक करायला विसरू नका. हो, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि तुम्ही कुठून बघताय ते पण आम्हाला सांगा जरा. चला तर मी मोबाईल मधनं मस्त आहे.